वेलकम टू माय गाईज. तर मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मला दिवसभर घरी बसून खूप बोर झालं, म्हणून मला असं वाटलं की आता आपण थोडंफार कुठंतरी फिरलं पाहिजे आणि आपण एक नवीन ब्लॉग बनवला पाहिजे. कारण की आता 2-4 दिवस झाले आपला नवीन ब्लॉग आलंच नाही. तर तुम्ही जर माझा होळीचा आणि रंगपंचमीचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा, खूप भारी ब्लॉग आहे. तर मित्रांनी खूप साऱ्या मित्रांनी बघितलं पण आहे आणि खूप साऱ्या मित्रांनी नाही पण बघितलंय. तुम्ही त्यांना पण शेअर करा आणि ते पण आपला ब्लॉग बघतील. आणि जर तो ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. तर मित्रांनो, आज मी आलोय थोडक्यात जंगल पण म्हणता येणार नाही, पण हा झाडाझुडांचा परिसर म्हणून थोडक्यात मी जंगलच म्हणाल. तर मी आज जातोय तर तिकडे थोडीफार पक्षी वगैरे, प्राणी वगैरे, तर माझ्या मते कुत्रे वगैरे असतात आणि मोर वगैरे पण असतात. तुम्हाला मी आज मोर दाखवणार आहे, तुम्ही बघा. तर मित्रांनो, हा परिसर तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इकडं खूप झाडं वगैरे दिसत आहे मला, पण मला तरी वाटतंय आज काही मोरचं वगैरे मला काही दिसत नाही. पण जर आपलं जर नशीब असेल तर आपल्याला नक्कीच मोर दिसतील. मी आशा करतो की मला आज मोर दिसतील आणि मी ते तुम्हाला पण दाखवत. कारण की मी शाळेत जायचो तेव्हा मी ह्याच रस्त्याने यायचो आणि मला खूप सारे रोज मोर वगैरे दिसायचे. तर आता पक्षी वगैरे ते दिसतंय मला 1-2. आता इतक्यात तुम्हाला बोललो मोर दिसतील आणि मोर दिसले आपल्याला. मित्रांनो, 2च मिनटं तुम्ही बघा, आपल्याला मोर दिसलेलं, त्याचं तोंड दिसतंय का तुम्हाला बघा. तर आपण जर त्याच्या जवळ गेलो तर तो पळल, तर त्याच्यामुळे आपण थोडं साईडला होतो. बघ तो पळतोय बघा, दिसतंय का मित्रांनो. आता हा मोर आहे बघा, तुम्ही नीट बघा. तो थोडासा बाजूला झाला का त्या गवतातून आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसेल. तुम्ही बघू शकता आपल्याला मोर दिसतोय. तो मोर बघा कसा आहे, एकदम सुंदर मोर आहे. तो थोडासा बाजूला व्हायला पाहिजे गवतातून, म्हणजे आपल्याला नीट दिसेल. तुम्ही बघा तो मोर. तर मित्रांनो, आपलं खरंच नशीब एवढं भारी की आपल्याला खरंच मोर दिसला. मी तुम्हाला बोलतच होतो की आपल्याला मोर दिसला पाहिजे आणि बोलता बोलताच मला आवाज आला आणि त्या आवाजाने मी बघितलं तर तो मोर निघाला. तर असेच इकडे खूप सारी जंगली प्राणी पण असतात. तर इकडे 1-2दा तर बिबट्या पण येऊन गेलेला आहे मित्रांनो. पण मी आज आलेलो आहे तुम्हाला खास मोर दाखवण्याकरता. तर मित्रांनो, हा मोर बघा तुम्ही. आणि मला अजून एक पुढं पण एक मोर दिसतोय, तर आपण हळूहळू जाऊ त्याच्याकडं. तुम्ही बघा रस्त्याने तो दिसतोय का तुम्हाला. तुम्ही बघा पुढं अजून एक मोर आहे मित्रांनो, हळूहळू जातोय मी, तुम्ही बघत राहा. तर तो मोर आता सध्या मध्ये गेलेला आहे, तर मी हळूहळू जातोय. तो जेणेकरून पळणार नाही आणि तो आपल्याला नीट दिसेल आणि आपल्या व्हिडिओमध्ये क्लिअर येईल. तर तुम्ही ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला तो मोर पण कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही 2च मिनटं थांबा. तर आपण त्याच्याजवळ जातोय, आता हळूहळू जातोय. तो मोर तो सध्या थोडा मध्ये गेलेला आहे. आपलं नशीब असेल तर तो तिथंच थांबेल. तो मला घाबरणार नाही, कारण की मी तो त्याला काही करणार नाही. मी फक्त त्याला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्या गाईला पण दिसलं पाहिजे. तर मित्रांनो, पक्ष्यांचं कसं असतं, ते आपल्याला घाबरतात, आपण त्यांना घाबरतो. शक्यतो माणसं तर कधी घाबरत नाही पक्ष्यांना, मी तरी आजपर्यंत नाही पाहिले. पण मग पक्षी तर आपल्याला घाबरतातच, कारण की त्यांना काही असे विचित्र लोक आहे आपल्या आजकालच्या दुनियात की ते पक्षींना मारतात वगैरे, दगड मार विनाकारण त्यांचे नाव घेतात. तर मित्रांनो, असं करत नका जाऊ. त्यांना पण त्रास होतो, त्यांना पण आपल्यासारखाच जीव आहे. जर आपल्याला कोणी जर दगड वगैरे मारला तर आपल्याला कशा वेदना होतात, तसं त्यांना पण वेदना होतात. तर मित्रांनो, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही असं कधी वागू नका तुम्ही. तर मला तरी वाटतं आपल्याला इकडे काय आता मोर काय दिसणार नाही, कारण की ते मध्ये गेलेले. आपण थोडं पुढं जाऊ. पुढं जर दिसलं तर मी तुम्हाला नक्की दाखवतो, तुम्ही शेवटपर्यंत लागा. तर मित्रांनो, त्यावरती घरावर पण एक मोर आहे, पण तो घरावरचा मोर आहे ना तुम्हाला दिसणार नाही माझ्या मते. तरी मी तुम्हाला एकदा दाखवतो, तुम्ही बघा दिसतोय का मला सांगा. बघा 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 मित्रांनो, आपल्या कॅमेरा खूप भारी नाही, त्याच्यामुळं काही मी सांगू नाही शकत तुम्हाला दिसतंय का नाही. पण माझ्या मते तुम्हाला दिसत असणार आहे. बघा दिसतंय का. दिसत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्याला जवळून दिसलं तर मी त्याची व्हिडिओ तर खूप मस्त येईल, कारण की आपला फोन तर काय एवढा भारी नाही, सॅमसंग गॅलेक्सी नाही. पण तो पण आहे, तो माझ्यासाठी खूप भारी, कारण की त्याच्यात मी व्हिडिओ काढतो आणि तो फोन पण मला खूप आवडतो. मित्रांनो, मला तरी वाटतं आज आपल्याला जवळ मोर वगैरे बघायला भेटणार नाही. तरी पण मला अजून एक मोर दिसतोय, मी तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, तुम्हाला दिसतो का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तो बघा मित्रांनो, मोर दिसतोय का तुम्हाला. हां बघा बघा बघा, तो दिसत असेल, थोडा तरी दिसत असेल तुम्हाला. दिसतोय का मित्रांनो तो मोर. बघा हां, तो बघा तोच बघा तो मोर कसा बघतोय मित्रांनो. इकडं मस्त वातावरण आहे. तो मोर तर मला दिसतोय, तुम्हाला पण दिसत असेल, पण तो खूप लांब आहे त्याच्यामुळे आपल्याला काय एवढं स्पष्ट दिसत नाही. पण तुम्हाला तरी दिसतच असेल तो.
बघा तुम्ही तो मोर छान पद्धतीने बसलाय. तर मित्रांनो मी तुम्हाला जाता जाता सनसेट सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही तो सनसेट सुद्धा बघा. खूप मस्त सनसेट असणार आहे आपला. तर तुम्ही बघा. मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहूनच गेला, आपला रंगपंचमीचा कलर एवढा पक्का होता की तो कलर अजून सुद्धा गेलेला नाही. तुम्ही बघू शकता माझ्या हातांचे हात अजून सुद्धा लाल आहे. मी चेहऱ्याचा कलर कसा काढला तो मलाच माहिती. तुम्हाला मी खरं सांगतो मित्रांनो, माझ्या चेहऱ्याचा कलर कसा गेलाय. मी 5 टाईम कपड्याचा साबण, 2 टाईम शॅम्पू, 2 टाईम हँडवॉश आणि 10व्या टायमिंगला मी फेसवॉश लावले. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फेसवॉश खूप महाग आहे, त्याच्यामुळे मी फेसवॉश एकदाच लावलेलं आहे आणि तेव्हा माझा कलर गेलेला आहे. तरी पण परिपूर्ण माझा कलर गेला नव्हता, पण मग तो 1-2 दिवसात पूर्ण निघून गेलेला आहे. आणि आज तारीख आहे मित्रांनो 12 तारीख आहे ना. आपल्या नाशिकची रंगपंचमी 8 तारखेला होती आणि आज 4 किंवा 5 दिवस झालेले आहे. आज 5वा दिवस आहे रंगपंचमी म्हणून. तरी पण माझ्या हातांचा कलर गेला नाही. तुम्ही बघू शकता अजून सुद्धा हाताचा कलर गेलेला नाही. तर मित्रांनो आपल्याला तर काय आता मोर दिसत नाही. मोर खूप आहे पण मग ते पळतच आहे आपल्यापासून. मी काय बोलू मलाच कळत नाही आता. ते पळतच आहे, खूप लांब लांब पळतच आहे. तुम्ही आवाज ऐकताय का मित्रांनो? मोरांचा आवाज ऐका, ते आवाज करताय बघा. मित्रांनो आता आपण मोर बघितलाय पण तो पण काय एवढा जवळून दिसला नाही आपल्याला, पण मग दिसला आहे. तुम्हाला मी दाखवलं आहे, झूम करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही तो मोर बघा कसा आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपण जातोय थोडं पुढं. तर मित्रांनो तुम्ही पहिले आता सनसेट बघा. तो सनसेट तर पूर्ण काही दिसत नाही पण तसा पण दिसतोय, तसं तुम्हाला दाखवतं कारण की आपल्याला उशीर झाला आहे यायला. तुम्ही बघा दिसतोय का लाल लाल दिसतोय का मित्रांनो सनसेट? बघा तुम्ही किती सुंदर सनसेट आहे बघा. तर मित्रांनो आता आपण चाललोय घराच्या दिशेने, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर आपले बाकीचे ब्लॉग बघितले नसेल ते पण बघा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. भेटूया आपण लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये.